साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। गणेशोत्सवापासून सोलापूर शहर पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अंमलबजावणी केली आहे। आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुका डीजे मुक्त व्हाव्यात यासाठी पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी बैठका घेत आहेत। आज MIDC आणि फौजदार चावडी पोलीस ठाण्यात बैठक झाली। डीजेला बंदी असल्याने कोणत्याही मंडळाने डीजेसाठी ॲडव्हान्स देऊ नये, अन्यथा आर्थिक नुकसान होईल असेही पोलिसांनी स्पष्ट केले। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शांतता, निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रासाठी आवाजाची मर्यादा निश्चित झाली आहे। रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत लाऊडस्पीकर किंवा साऊंड सिस्टीम वापरण्यावरही निर्बंध आहेत। तरीही राज्यात सर्वाधिक सण उत्सव साजरा करणाऱ्या सोलापूर शहरातील प्रत्येक मिरवणुकीत डीजेचा दणदणाट ऐकायला मिळतो। त्याचा त्रास मिरवणूक मार्गावरील रहिवासी, दवाखान्यातील रुग्ण, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांना सोसावा लागतो। या पार्श्वभूमीवर डीजे मुक्त सोलापूर कृती समिती स्थापन झाली। या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर्स, शाळकरी मुले, सर्वसामान्य सोलापूरकरांनी डीजे बंदीसाठी पुढाकार घेतला। त्यानंतर पोलीस आयुक्त M. राजकुमार यांनी डीजेवर कायमचे निर्बंध घातले। त्यानुसार शहरातील 7 पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी अंमलबजावणी करत आहेत। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकाही डीजे मुक्त निघतील असा विश्वास पोलीस आयुक्त M. राजकुमार यांनी व्यक्त केला। पोलीस ठाण्यांमधील बैठकांमध्ये सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। आवाजाची मर्यादा पाळून मंडळांना मिरवणुकीत 4 स्पीकर लावता येतील असे यावेळी सांगण्यात आले।